कन्हान शहरातील तारसा रोडवरील आयसीआयसीआय आणि एसबीआय बँकेचे एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर दरोडेखोरांनी काळा रंगाची फवारणी करून दोन्ही बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून एटीएम मधील 5,60,100 रुपयाची चोरी केली। मंगळवार दिनांक 23 जुलैला पहाटे 2 ते 4 वाजता दरम्यान 4 चाकी वाहनाने आलेल्या दरोडेखोरांनी इंदिरानगरचे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आणि शिवनगर येथील एसबीआय बँकेचे एटीएमच्या बाहेर व आता बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर आणि एटीएमवर काळा रंगाची फवारणी करून अलार्मचा तार कापून एटीएम मध्ये प्रवेश केला। दरोडेखोरांनी दोन्ही बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून इंदिरानगरच्या आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मधून 1,03,000 रुपये आणि शिवनगर येथील एसबीआय बँकेचे एटीएम मधून 4,57,100 रुपये असे दोन्ही एटीएम मधून एकूण 5,60,100 रुपयांची चोरी करून दरोडेखोर पसार झाले। सदर घटनेची माहिती कन्हान पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक उमेश पाटील आपल्या स्टाफसह घटनास्थळी पोहोचून फॉरेन्सिक लॅब पथकाला बोलावून तपास घेतला। तसेच अज्ञात दरोडेखोर विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस करीत असून आरोपीचा शोध घेत आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ऋषभ बावनकर यांची रिपोर्ट कन्हान।